बघा ह्या प्रकारे ना सगळं बंद केलेलं आहे. दिसायला तू माझ्या बॅक साईड बघा, इथे सगळं अशा प्रकारे बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे लोक भरपूर कमी आहेत. बघा हे सगळं बंद केलेलं आहे, तसं बांधलेलं आहे. आणि इतकं वारं आहे इकडे. पाऊस तर नाहीये, बीचवर बघू शकता, पण खूप छान वाटतंय मला. आम्ही आज खरंच भरपूर एन्जॉय केलो. तिकडे सुद्धा गेलो, तिकडे पण फोटो काढलो, व्हिडिओ काढलो आणि छान वाटलं. आणि मेन म्हणजे मी साडीवर येते ना बीचवर, हे व्हिडिओसाठीच येते मी. नंतर आधी असं व्हिडिओ साडी नेसून मी बीचवर कधी आली नाहीये. आता व्हिडिओ काढण्यामुळे मला साडी नेसावं लागतं आणि छान वाटतं. साडी म्हणजे आपल्या स्त्रीचं सुंदरी असते साडी. आणि हे छोटंसं मंगळसूत्र म्हणजे खूप आवडतं मला. हे ह्याच्यावर साडीवर खूप छान वाटतं आणि केव्हापासून मी म्हणजे ह्याच्यावरच लक्ष आहे. खूप छान वाटतं मला. हे 2 डोरला आहेत, पण माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे. लाख नाही, करोड मोलाचं आहे म्हणते मी. खरंच बरं वाटतं मला. मी कितीही साडी कसलीही नेसू दे, फक्त ह्याच्यामुळे मला लुक येतं. खूप छान वाटतं मला ह्या छोट्याशा डोरलामुळे. खूप भारी वाटतं. आता आम्ही बीचवर आलो, इथे पण व्हिडिओ करणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही, श्रावणी चालत येत आहे. आणि श्रावणीला आवडत नाही आहे व्हिडिओ वगैरे काढायचा. आता म्हणते छान छान व्हिडिओ काढलेस आता घरी, आता आम्ही एन्जॉय करतो म्हटली. पण नाही, मी घेऊन आले व्हिडिओ काढण्यासाठी. आता पुढच्या रविवारी म्हणजे नेक्स्ट संडे, इकडे बघा लाटा किती छान येतात, बघू शकता तुम्ही. नेक्स्ट संडे माहीत नाही, पाऊस पण असू शकतो. आता उद्या नागपंचमी म्हणजे पावसाचं पण वाढणार आता दिवस. म्हणजे कसं गणेश चतुर्थीच्या जवळजवळ पाऊस येतो. मला वाटतं की ह्या महिन्यात पाऊस होणार 1 महिनाभर, 15 दिवस तरी निदान पाऊस असणार. आणि आजकाल काय झालं, पावसाची खूप कमी झाले म्हणून आम्हाला इकडे यायला भेटलं. नाहीतर रविवारी शनिवारी इकडे भरपूर पाऊस असतो. काल होता थोडा पाऊस, काल पण शूट करायला गेलो आम्ही, भरपूर पाऊस झाला आणि भिजत घरी गेलो. पण आज आणि गेल्या रविवारी पण आलो आम्ही, भरपूर भिजलो. पण ह्या रविवारी आम्ही लवकर पण आलो आहे. आणि मेन म्हणजे आम्ही रेनकोट वगैरे सगळंच आणलं आहे सोबत, म्हणून भीती नाही. आणि छत्री पण आणलेला आहोत. बघा कसा नजारा. आणि हे बीच ना आत्ता खाली वाटतं, पण तुम्ही जेव्हा सीझनमध्ये जानेवारीच्या आधी बघितला ना, एवढी गर्दी असते ना. आणि इथे सगळे कॅन्डलचे टेबल लावलेले असतात नाईटला. आणि ते तर एवढी लोक फॉरेनचे बसलेले असतात ना, बघण्याचा लुकच वेगळा असतो. खूप छान सुंदर असतं बरं का. मग तुम्हाला कसा वाटला तिकडचा नजारा, कसा वाटला? नारळाची झाडं आणि हे रूम्स पॅक केलेलं समुद्र, आजूबाजूला आवाज, खूप छान आहे. खूप खूप मस्त आहे. आता आम्ही ना कुठे जाणार आहे, इथे मोठा दगड दिसतो ना, ह्या दगडावर जाणार आहे आम्ही. दगडावर हे दिसते का तुम्हाला दगड, ह्या दगडावर जाणार आहे. इथे पोरं आता छोटी छोटी क्रिकेट वगैरे खेळतात, फुटबॉल खेळतात. बघा हे पाणी खूप छान आहे इकडे. मी तर खूप दमले बाबा, चालून चालून खूप दमलेले आहे. आता आम्हाला तिथं जाऊन, तिकडे जाऊन दगडावर जरा बसणार, तिथे थोडासा व्हिडिओ शूट करणार आणि नंतर आम्ही निघून जाणार थोडंसं बसून. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, कारण की पाऊस आणि ऊन होत आहे. पाऊस ऊन झाला तर माणसाला ताप थंडी येते, मग त्याच्यामुळे नमुनिया होते, काय काय होत असतात. मला पण एवढं माहीत नाही, पण होत आहे. म्हणजे आता चालू झालेला आहे आता ताप वगैरे मुलांना यायचे, लहान लहान इकडे. कारण इकडे पाऊस 1 दिवस पडला तर 8 दिवस ऊन पडायला आहे. 8 दिवसानंतर पुन्हा पाऊस पडतंय. मग काय होणार, माणसाची गती हीच होणार ना. इकडे बघा नारळाची झाडं खूप छान आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि इकडचा नजारा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.